नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारी सकाळी चालले माझं इथं शेंगदाणे भाजायचे. तर आज जयकडे जायचं आहे, तर त्याला शेंगदाण्याचे लाडूही बनवून घेऊन जायचे. त्यासाठी इथं भाजून थंड करायला ठेवायचे. चहा पण झाला होता, नंतर देवपूजाही झाली होती. तर आज मिस्टरांनी समोसे आणले होते. त्यांचा काय उपवास असतो रविवार, पण आमच्यासाठी सगळ्यांसाठी समोसे आणले होते. नंतर ते पण खाऊन घेतले. नंतर शेंगदाण्याचा कूटही केला, नंतर गुळ केला आणि गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण मिक्स करून त्याचे आता लाडू बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पण टाकून घेतली आणि थोडंसं तूप पण घातलं आणि छान असे आता शेंगदाण्याचे लाडू बनवते. खजूर आणि ड्रायफ्रूटचे पण थोडेसे बनवले होते, ते काही शेअर केलं नाही. त्याला जास्त खजूर आवडत नाहीत ना, दातामध्ये चिकटते, त्यामुळं मग त्याला आवडत नाहीत म्हणून मी म्हटलं थोडेसेच करून बघा, आवडले तर मग नंतर करायला येईल. त्यामुळं ते काय मी शेअर केलं नाही, ते पण केले होते. आणि इथं माझे लाडू बनवून तयार झालेत. माझं चालू आहे लाडू करायचं आणि यश काढतोय व्हिडिओ. जे इकडं जायचं आहे ना, तर त्यांनी सांगितले लाडू घेऊन ये, शेंगदाण्याचे लाडू चालू बनवायचं. संध्याकाळ झाली होती आणि जे बनवलं होतं ना लाडू ही, तर ते डब्यामध्ये भरून घेतले. नंतर फरसाणा पण आणला होता, नंतर आंबे होते, नंतर नणंदबाईंनी छोट्या नारळ आणले होते, ते पण दिले जयला. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आहे आम्ही जयकडं. सगळी घेतलं आहे पिशवीमध्ये, त्याला जय द्यायचं आहे ते. आणि मिस्टरही गेलेत खाली, रविवार आहे. जुई, यश, तन्मय, मी, सासूबाई असं सगळेजण चाललो आहे. तर चला. हा पाषाण बावधन रोड आहे, तर ह्याच रोडने आम्ही जातो. तिकडून पण आहे हायवेनं, पण हायवेने मला लांब वाटतं, हा जरा जवळ वाटतं. आणि इथं ना मारुतीचं मंदिर आहे, नवसाला पावणारं मारुतीचं मंदिर. तर खूप गर्दी असते शनिवारी, तर खूपच असते. आज रविवार आहे तरी एवढी गर्दी, आणि शनिवारची तर फुल गर्दी असते. आणि नवसाला पावतो हा मारुती, त्यामुळं खूप गर्दी असते. मी पण होती ना. चला आता आम्ही चाललोय. यश हाय कर, करतोय का नाही सांग. जुई, तन्मय, बोलत गप्पा मारत बघता बघता इथं पोचलो आम्ही. आणि जय यश बरोबर बोलत होता. यशचं जयचं खूप जमतं. जय मला म्हणत होता व्हिडिओ काढू नको, आणि मी काढत होते. तेवढीच आपल्याला आठवण. आणि तो नाही तर प्रत्येक क्षणी आठवण येते त्याला. काय बनवलं, एखादी गोष्ट काहीही केलं का जयलाही आवडत होतं, आणि असं वाटतं तो नाही आहे तर. आणि जय प्रत्येक गोष्टीला जय 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 असं असायचं माझं. तर खूप छान वाटत होतं त्याला जाऊन भेटून आल्यानंतर. तो काय तिथं रमला आहे, त्याला काही एवढं वाटत नाही, पण आपल्याला थोडंसं आठवण येते त्याची. त्याला पण येते, करतो 2 दिवसातनीही एकदा फोन. सगळ्यांनाच त्याला भेटून छान वाटलं, सासूबाईंना, यशला, मिस्टरांनाही. मी आलते मागच्या वेळेस, पण ह्यांना आज आले त्यामुळे त्यांना पण छान वाटलं. आणि इकडं यशला म्हणलं तू दादाला मिठी मारली का, तर त्याला लगेच गेला आणि दादाला पळत जाऊन मिठी मारली. तर त्याला पण खूप हे असतं जयचं आणि यशचं. तर आम्हाला पण छान वाटलं. इथून जवळच इस्कॉन मंदिर आहे, तर इस्कॉन मंदिरमध्ये आम्हाला कधी जायला झालं नाही, तर जवळच असल्यामुळं म्हटलं चला जाऊ आज. आणि जयला पण कार्यक्रम होता, सरांचा त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे तिथे त्यांचा कार्यक्रम होता. त्याला म्हटलं तुझा कार्यक्रम होईपर्यंत आम्ही मंदिरातून येतो, आणि तो पण म्हटला ठीक आहे. मग कार्यक्रम झाल्यानंतर परत आम्ही येणार. आणि इथं आम्ही बोलत होतो की त्याच्यासाठी केक ठेवला होता तन्मयीच्या वाढदिवसाचा, त्याच्याकडे जायचं आहे तर त्याला द्यायचा, पण विसरूनच गेले मी डब्बा घ्यायचा. फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो डब्बाच घ्यायचा विसरले. आणि मला असं झालं होतं त्याच्याकडे चालले तर काय नेऊ आणि काय ठेवू असं झालं होतं. तर छोट्या नंदबाईंनी नारळ आणले होते ओले, आणि त्याच्यात नारळाचं पाणीही होतं, तर ते पण नेलं होतं. तो म्हणला होता पुढच्या आठवड्यात आम्हाला सोडणार आहेत घरी दिवसभरासाठी, म्हणून जास्त काही घेतलं नाही मी. आणि आता तो गेला. आणि इथं जवळच इस्कॉन मंदिर आहे, तर मंदिरामध्ये आम्ही चाललो होतो सगळीजणच. म्हटलं त्याचा पण तिथला कार्यक्रम होईल आणि आपण पण मंदिरात जाऊन येऊ.
आलो होतो आम्ही इथं इस्कॉन मंदिरमध्ये आणि खूप सुंदर हे मंदिर आहे. मागच्या वेळेस पण मी आणि नणंदबाई दोघे आलो होतो. जास्त काही शूट ही केलं नव्हतं त्यावेळेस, उशीरनं आलो होतो आणि संध्याकाळ व्हायच्या आधी मला घरी जायचं होतं, कारण संध्याकाळचं डोळ्यावरती फोकस पडतो लाईटींचा आणि मग ते दिसत नाही एवढं व्यवस्थित. त्यामुळे आम्ही लवकर गेलो दर्शन घेऊन. आज म्हणलं इथलं सगळं प्रॉपर शूट करायचं आणि शेअर करायचं सगळ्यांसोबत. तर इथं खूप सुंदर मंदिर आहे, पण आता आम्हाला माहिती झालं आहे इथं आहे. माहिती होतं पण कधी येण्याचा योगच आला नव्हता मंदिरात इथल्या. इथं आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोही काढले. सगळेच इथं फोटो काढत होते. छान असे फोटो निघत पण होते इथं आणि छान वाटलं इथं आल्यानंतर. तुला दर्शन करायचं. तिकडून चला घ्या आरती. आम्ही आलो तेव्हा इथं आरती चालू होती. बरोबर आरतीच्या टायमिंगलाच आम्ही आलो आणि खूप सुंदर इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे. श्रीकृष्ण राधा खूप छान वाटत होतं. एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह असं वाटत. बघा इकडं आम्हाला त्या दिवशी टाइम नव्हता, मला लवकर पोचायचं होतं त्यामुळं. हा थांबल ना. इथंच मागच्या साईडला बालाजीचं मंदिर पण आहे. खूप मोठं मंदिर आहे इथं, पण आतमध्ये काय अलाउड नव्हतं व्हिडिओ काढायला, त्यामुळे इथलं काय मी काढलं नाही. दर्शनही झालं आणि आता आम्ही चाललो होतो. इथं प्रसाद पण भेटत होता, तर मस्त असा खिचडी भात होता, तर तो पण आम्ही खाल्ला सगळ्यांनी. आणि आता आम्ही चाललो होतो जयकडे. जयकडून त्याला थोडा वेळ भेटणार आणि परत ते जे सामान आणलं होतं ते त्याला देऊन आम्ही जाणार. पिशवी बालाजी मंदिरमध्ये बुंदीचे लाडू विकायला होते, तर एक लाडू आम्ही विकत आणला होता, तर तोच जयला दिला होता खायला प्रसाद म्हणून. तुझ्या मित्रांची ही ओळख करून दिली असती. इस्कॉन मंदिरामध्ये नाही गेला अजून, कधीच नाही गेला.
आता आले ते मुलं तुमची? हा? बस का घे अजून घे ना नको मला